कहाणी वसुबारसेची. आदिमानव स्वतः शिकार करून मांस खात होता. पुढे बुद्धी प्रगत झाल्यावर प्राण्याचा खाण्याव्यतिरिक्त इतर वापर आपण करू शकतो आणि खाण्यासाठी प्राणी सोडून खूप गोष्टी आहेत हे माणसाला कळले. तेव्हा गोहत्येपेक्षा गोपालन फायदेशीर आहे हे ज्ञान त्याला झाले. गायीची उपयुक्तता लक्षात आल्यावर तिला पवित्र मानले गेले. तिला मारणे निषिद्ध ठरवले गेले. कहाणी. आजच्या कहाणीचा विषय अनवधानाने झालेली गोहत्या हा आहे. समान शब्द दोन गोष्टींना वापरल्यामुळे झालेला अनर्थ ही कथा सांगते. गोष्टीत वासरे निव्वळ प्रार्थनेमुळे जिवंत होतात. प्रत्यक्षात असे होणे अविश्वसनीय वाटते. या कथेवरून बोध काय घ्यावा? भावार्थ. बोलणे स्पष्ट असावे. गव्हाळी, मुगाळी हा शब्द वासरांना वापरत असताना तो गहू आणि मुगासाठी वापरायला नको होता. दुसऱ्याच्या सांगण्यावरून कोणतीही गोष्ट करताना स्वतःची बुद्धी वापरावी. भाविक सश्रद्ध सासू वासरू मारायला सांगणार नाही इतके तारतम्य सुनेला हवे. जे घडेल त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. सुनेने वासरांना मारल्यावर सासू सुनेला असं कसं केलंस, डोकं वापरता येत नाही का, असे काही बोलत नाही, त्रागा करत नाही. देवाला आळवते. आपल्यामुळे वासराचा जीव गेला त्याबद्दल देहांत प्रायश्चित्त घेण्याची तयारी ठेवते. वसुबारसेला गाय गोऱ्ह्याची पूजा केली जाते. गोवंश जपला जावा ही सद्भावना त्यामागे आहे. गाय आणि बैल अतिशय कष्टाळू, काटक, हुशार आणि प्रेमळ प्राणी आहेत. मालकाला सर्वतोपरी मदत करतात. गाय बहुगुणी असते. गायीचे शेण, मूत्र, दूध उपयुक्त असतेच, पण तिचे नुसते असणेही जीव लावते म्हणून तिला कामधेनू मानले जाते. दारात गाय, म्हैस किंवा शेळी तरी असणे हे त्या कुटुंबाच्या भरलेपणाचे लक्षण मानले जाते. बैल जोडी दारात असणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते. शेतकरी पोटच्या मुला इतकेच गोठातल्या जनावरांना जपतो. ही भारतीय समाजाची प्राण्यांवर प्रेम करण्याची मानसिकता आहे, परंपरा आहे. गोवंश पवित्र मानला जातो. गोहत्या या विषयावर खूप मतांतरे आहेत. भारतात गाय मारली जात नव्हती किंवा आता मारली जात नाही अशातला भाग नाही. 1966 साली गोवंश हत्या हा विषय राष्ट्रीय पातळीवर पुढे आला. शंकराचार्यांनी दिल्लीत या कायद्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते. गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात 1976 पासून अस्तित्वात आहे. भारतात दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी आहे. या उलट अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड या राज्यांमध्ये गोमांस हे डेलिकसी समजले जाते आणि तिथे गोहत्येवर बंदी नाही. गोहत्येवर धार्मिकतेपेक्षाही राजकारण आणि व्यवहार या गोष्टींचा प्रभाव जास्त आहे. ही माहिती केवळ अशी वासरे कोणीही मारणार नाही असे वाटू शकते म्हणून दिली. तात्पर्य. मनातही नसलेले घडले, मनात असलेले घडले नाही, मनाविरुद्ध घडले तरी त्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येणे, अनुकूल परिस्थिती येईपर्यंत वाट बघणे हीच श्रद्धेची परीक्षा आहे. असे प्रसंग येतात तेव्हा माणूस कसा वागतो त्यावर त्याचा स्वभाव, संस्कार आणि चांगुलपणा दिसून येतो. सगळे सुरळीत असेल तेव्हा माणसे सामान्य वागतात. प्रतिकूल परिस्थितीतही शांतता आणि सौजन्य टिकवता यावे म्हणून उपासना, भक्ती, तप, व्रत करावे. मनाचे समाधान टिकवून ठेवता यावे हाच कथा, कहाण्या, कीर्तन, प्रवचन ऐकण्याचा उद्देश असतो. आपलं म्हटलं की त्या माणसाला समजून सांभाळून घेता यायला हवे हे या कहाणीचे सार.